आज केलं आहे कोथिंबीर वडी. कोथिंबीर आणलं आहे, स्वच्छ धुतलं आहे, नितळत ठेवलं आहे आणि बारीक चिरून घेतलं आहे आणि ठेचो केलं आहे. आला आणि मिरची मिक्सराक लावून भरभरावून घेतलं आहे, तो घालायचो. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीत चवीपुरता मीठ, हिंग, हळद, लाल तिखट, मिक्सराक लावलेलो ठेचो, बेसन आणि तीळ सगळा व्यवस्थित घालून ना त्यात कोथिंबीरीत गोळा करून घ्यायचो. पाणी अजिबात वापरूची गरज नाही. नंतर एक कुकर घेतलं, त्याच्यात घातलं आहे पाणी, नंतर ठेवलं आहे जाळी, वर ठेवलं आहे ताटली, ताटलीक लावलं आहे तेल आणि तीळ भरभरावलं आहे. तीळ घातल्यास की चुरचुरीत लागतात बरे. नंतर वरसून सगळा केला वडीचा पीठ लावलं आहे, मस्त असा थापून घ्यायचा. जास्त पातळ नाही, जास्त घन. वरसून परत तीळ पेरायचे. चुरचुरीत अप्रतिम लागतात. असे वडे करून बघा आणि व्यवस्थित ते चेपायचे, नाहीतर ते नितळ नितळ असे होतात. कुकराक लावून 3 शिट्यो काढून घ्यावा किंवा 20 मिनटं वाफवून घ्यावा. थंड झाल्यावर त्याचे असे वडे करा. नुसते कच्चे पण खाऊक एकदम भारी लागतात. खाऊन बघा. सगळे व्यवस्थित कापून घेतलास, बारके होय तर बारके घ्यावा, मोठे होय तर मोठे घ्या. आम्ही शॅलो फ्राय करतो, थोडी जणं तळतात. तुमका होय तसे तुम्ही करूक शकतास, भारी लागतात. असे करून ना 4-4 दिवस फ्रीजमध्ये राहतात. थंड झाले की डब्यात घालून ठेवून द्यायचे. होय तेव्हा तळायचे. आम्ही तसाच करतो 2-3दा असे जोग बसल्यावर तळतो. जे चुरचुरीत लागतात बरे. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांक आवडतात. तळताना इतको सुगंध भारी येता ना कोथिंबीरीचो, मस्त तळता तळताच खायन असं वाटतं. अशी कोथिंबीर आणा, स्वच्छ धुवा, चिरा आणि त्याचे कोथिंबीर वडे खाऊन बघा. अप्रतिम चव. एकदा करून खाल्लास की परत परत करून खातालास. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांक आवडतले आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.